पाकिस्तानचे माजी पंतप्रधान बॉलिवूडच्या एका अभिनेत्रीच्या प्रेमात होते। पण जेव्हा त्यांनी अभिनेत्रीवरचं प्रेम व्यक्त केलं त्यानंतर भारताकडून त्यांना कारगिल युद्धात अभिनेत्रीच्या नावाच्या मिसाईलच्या रूपात गिफ्ट मिळालेलं। काय आहे हा किस्सा, चला या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊयात। आता तुम्हाला प्रश्न पडलाच असेल की कोण आहे ही हिरोईन? तर सुप्रसिद्ध बॉलिवूड अभिनेत्री रवीना टंडन। आपल्या सर्वांनाच माहिती आहे की 90च्या दशकात तिनं बॉलिवूडवर खूपच राज्य केलंय। इतकंच नाही तर 90च्या दशकातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या अभिनेत्रींपैकी ही एक होती। पण रवीनाबद्दल एक मनोरंजक गोष्ट माहितीये का? ही कथा पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ, कारगिल युद्ध आणि बॉम्बशी संबंधित आहे। पाकिस्तानचे माजी पंतप्रधान नवाज शरीफ यांनी एकदा एका मुलाखतीत खुलासा केला होता की रवीना टंडन ही त्यांची आवडती अभिनेत्री आहे। त्यांच्या या वक्तव्यानंतर काही वर्षांनी 1991 मध्ये कारगिल युद्ध झालं। या काळात भारतीय सैनिकांनी काही बॉम्बवर फॉर नवाज शरीफ फ्रॉम रवीना टंडन असं लिहिलं। त्यासोबत त्यावर एक हार्ट सुद्धा बनवण्यात आलेलं। हा बॉम्ब युद्धात पाकिस्तान विरुद्ध वापरायचं होतं। जेव्हा या बॉम्बचे फोटो वर्तमानपत्रात आले तेव्हा जनतेनं भारतीय सैनिकांच्या या कृतीचं खूप कौतुक केलं होतं। मात्र या घटनेनंतर काही वर्षांनी रवीना टंडनने हिंदुस्तान टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं होतं। अभिनेत्रीने बॉम्बवर तिचं नाव लिहिल्याबद्दल प्रतिक्रिया दिली होती। ती म्हणाली, ते फोटो मी नंतर पाहिले आणि युद्धाऐवजी वाटाघाटीचा पर्याय निवडण्याचा सल्ला मी देईल। त्याचबरोबर रवीना असंही म्हणालेली की जर तिला तिच्या देशाचं रक्षण करण्यासाठी सीमेवर उभं राहावं लागलं तर ती मनापासून आणि धैर्याने सगळं करेल। त्याचबरोबर रवीना यूपी पोलिसांच्या बियॉन्ड द बॅच या पॉडकास्टमध्ये म्हणालेली की मला IPS व्हायचं होतं। त्या खूप धाडसी व्यक्तिमत्वाच्या होत्या। आम्ही त्यांच्या गोष्टी ऐकायचो म्हणून मी त्यांच्याकडून प्रेरणा घ्यायचे आणि म्हणायचे की पदवीनंतर मी IPS होईन। पण आता चित्रपटांच्या आयुष्यात पोलीस अधिकाऱ्याची भूमिका साधण्याची संधी मिळते। दरम्यान रवीना टंडनच्या वर्क फ्रंट बद्दल सांगायचं झाल्यास तिनं मोहरा, खिलाडियों का खिलाडी, जिद्दी, लाडला, दमन, बडे मियां छोटे मियां, दुल्हे राजा, शूल आणि KGF 2 यांसह अनेक सुपरहिट सिनेमांमध्ये काम केलंय। तर हा किस्सा तुम्हाला कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की सांगा आणि पाहत रहा महाराष्ट्र टाइम्स मनोरंजन। धन्यवाद।